नमस्कार फ्रेंड्स, चला तर मी आज तुम्हाला ढाबा स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी बनवून दाखवणार आहे। ही भाजी बनवण्यासाठी मी कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे वापरलेले नाही। कुकरमध्ये अगदी 15 ते 20 मिनिटातच ही भाजी तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही भाजी बनवण्यासाठी मी 1 वाटी भरून अख्खा मसूर घेतले। हे मसूर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे। या मसूरला जास्त प्रमाणात पावडर लावलेली असते, त्यामुळे हाताने चोळून असे हे 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे। हे पहा, इथं हे मसूर मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि मसूरच्या वरती येईल इतपत पाणी याच्यात ओतून घ्यायचं आणि झाकण ठेवून हे मसूर अर्धा ते पाऊण तास भिजण्याकरता असेच ठेवून द्यायचे। हे पहा, पाऊण तासानंतर मसूर छान असा भिजलेला आहे। हा मसूर पूर्ण भिजून द्यायचा नाही, फक्त मसूराची वरची साल निघली पाहिजे एवढाच हा मसूर भिजून द्यायचा आहे। ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे मी इथं गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यात मी आता 2 ते 2.5 पळ्या तेल टाकून घेतले। तेल छान गरम झालं की त्याच्यात जिरे टाकून घ्यायचे। जिरे थोडे तडतडले की 2-3 तमालपत्र आणि 2-3 दालचिनीचे तुकडे टाकून घ्यायचे। सगळं साहित्य तेलावर छान असं परतून घ्यायचं आणि लगेच मी इथं 2 मोठे कांदे बारीक असे चिरून घेतले होते ते टाकून घेते। 3 ते 4 मिनिट कांदा तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा तळत आला की यात 1 चमचा भरून आल्या लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। आलं लसणाची पेस्ट घालून हे 3 ते 4 मिनिटं छान असं परतून घ्यायचे। आता हे पहा, इथं कांदा पण छान असा तळला गेलाय, कांद्याचा कलर पण बदललाय। आता मी याच्यात 1 मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेते आणि याच्यातच थोडंसं मीठ टाकून घेते। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो छान मऊ शिजला जातो। टोमॅटो छान असा मऊ शिजून द्यायचा आहे, नाहीतर तो नंतर भाजीत वेगळाच दिसतो। टोमॅटो छान असा मऊ शिजल्यानंतर मी याच्यात काही मसाले टाकून घेते। सुरुवातीला मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा मी धनेपूड टाकून घेतली, अगदी पाव चमचा मी याच्यात हिंग टाकून घेतलाय आणि 1 मोठा चमचा मी लाल मिरची पावडर टाकून घेतली। हे सगळे मसाले टाकल्यानंतर मसाल्याला तेल सुटेपर्यंत तेलावर हे मसाले छान असे परतवून घ्यायचे। बघा, अंदाजे 2 मिनिट हे मसाले तेलावर मी छान परतवून घेतले, त्याच्यातून तेल पण सुटायला लागले आणि याला कलर पण छान आलेला आहे। आता मी याच्यात भिजवून घेतलेला मसूर टाकून घेणार आहे। मसूर भिजू घालण्यासाठी जे पाणी टाकलं होतं ते मी सगळं बाजूला काढून घेतले। आता हा सगळा मसूर मी कुकरमध्ये टाकून घेते। मसूर टाकल्यानंतर छान असा हा मसूर मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिट असाच हा मसूर परतवून घ्यायचा आहे, म्हणजे मसाल्याची छान अशी याला चव येते। छान असं परतून घेतल्यानंतर मी ज्या वाटीने मसूर घेतला होता त्या वाटीने ह्याच्यात 3.5 वाट्या पाणी टाकून घेते। छान असं सगळं हे मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यात मीठ टाकून घ्यायचं। तर सुरुवातीला टोमॅटो परतताना पण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे अंदाज बघूनच मीठ टाकून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। हे पहा, इथं 3 शिट्ट्या करून मी कुकर गार करून घेतलाय। हे पहा, आपल्या भाजीला मस्त असा कलर आलाय। आता मी इथं पळी घेतली आणि पळीने हा मसूर थोडासा मी घोटून घेणार आहे। असे हे मसूर रवीने किंवा पळीने घोटून घ्यायचेत, म्हणजे भाजीला छान एकजीवपणा येतो। त्यातलं पाणी एकीकडे आणि मसूर एकीकडे पळत नाही, त्यामुळे असं हे घोटून घ्यायचं। एकदम परफेक्ट अशी या भाजीला कन्सिस्टन्सी आलेली आहे। आता याच्यात मी अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेते आणि वरून चिरलेली थोडीशी जास्त कोथिंबीर टाकून घ्यायची। छान असं हे एकजीव करून घ्यायचं। ही भाजी मी ढाबा स्टाईल बनवणार आहे, त्यामुळे मी याला तडका देऊन घेणार आहे। तडका देण्यासाठी मी इथं गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यात मी 2 चमचे तूप टाकून घेतलंय। हा तडका देण्यासाठी साजूक तुपाचाच वापर करायचा। तूप चांगलं गरम झालं की याच्यात मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, त्या अशा उभ्या चिरून घेतलेत, त्या टाकून घेते। या लसणाच्या पाकळ्या थोड्याशा सोनेरी कलरवर परतून घ्यायच्यात, खूप जास्त या करपवायच्या नाहीत। हे पहा, अशा रंगावरच या परतून घ्यायच्यात। लगेच याच्यात मी 4-5 हिरव्या मिरच्या उभ्या अशा कट करून घेतल्या होत्या, त्या टाकून घेते।
मिरच्या पण जास्त अशा तळायच्या नाहीत. लगेच याच्यात अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. आणि लगेचच गरम आहे तोपर्यंतच हा तडका मी मसूरमध्ये टाकून घेते. छान असा हा तडका मिक्स करून घ्यायचा. तर हे पहा, भाजीला कलर वगैरे खूप छान आलेला आहे. एकदम परफेक्ट अशी ही अख्खा मसूरची ढाबा स्टाईल रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.